दरम्यान आपल्याकडे ही दृश्य येत आहेत लालबागच्या राजाची। सकाळच्या सुमाराशी काल दुपारी निघालेला होता लालबागचा राजा। मोठ्या दिमाखात ही विसर्जन मिरवणूक निघालेली होती आणि हा जो उत्साह आहे या मिरवणुकीतला तो आज सकाळपर्यंतही कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गिरगाव चौपाटीपर्यंत लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक पोहोचलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळामध्ये तासाभरामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे। दरम्यान ही थेट दृश्य लोकशाही मराठीच्या माध्यमातून लालबागचा राजा गणपती आहे, जगप्रसिद्ध गणपती आहे आणि लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी दूरदूरून लोक येत असतात। मुंबईमध्ये आणि या विसर्जन मिरवणुकीमध्ये सुद्धा सामील होण्यासाठी गणेश भक्तांची धडपड आपल्याला पाहायला मिळते। दरम्यान गर्दी आपण बघितली तर 19 तासापासून लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक सुरू आहे। उत्साह तसूभरही कमी झालेला नाहीये, तर 20 तासानंतर म्हणजे अगदी तासाभरानंतर लालबागच्या राजाला निरोप दिला जाणार आहे आणि त्यामुळे लालबागच्या राजाची ही जी झलक आहे, मनमोहक अशी मूर्ती आहे, या गणेश मूर्तीची एक झलक आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी लोकांची लगबग आपण बघू शकतोय। सर्वांचे हात वर आहेत। लालबागच्या राजाचा फोटो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न ते करताना दिसतात। प्रचंड गर्दी आहे, पाय ठेवायला सुद्धा जागा नाही, अशा पद्धतीने हे गणेश भक्त या ठिकाणी गणेश भक्तांची आपल्याला एक उसळी पाहायला मिळते। मोठ्या संख्येने गणेश भक्त या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत। काल दुपारच्या सुमारास निघालेली मिरवणूक आज 19 तास झाले तरी सुद्धा तेवढ्याच उत्साहामध्ये गणेश भक्त आपल्याला या मिरवणुकीमध्ये पुढे जाताना दिसून येत आहेत आणि आणखी तासाभरानंतर बाप्पाला निरोप दिला जाणार आहे। त्यामुळे बाप्पाचं हे रूप, विलोभनीय रूप बघण्यासाठी भक्तांची गर्दी आपल्याला तशीच दिसून येते। या ठिकाणी मागील 20 ते 22 तासांपासून विसर्जन मिरवणुका या सुरूच आहेत आणि उत्साहात विसर्जन मिरवणुका पुढे जाताना दिसून येत आहेत। आपल्या बाप्पाला गणेश चतुर्थीला विराजमान केल्यानंतर मनोभावे सेवा करण्यात आलेली होती बाप्पाची 10 दिवस आणि त्यानंतर आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे। तेव्हा काही भक्तगण, गणेश भक्त हे भावुक झाल्याचंही दिसतंय, पण त्यांचा उत्साह कमी झालेला आपल्याला दिसत नाहीये। कालपासून सलग हा सर्व जो विसर्जन मिरवणुकीचा मुलासमा आहे तो पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय। दरम्यान लालबागच्या राजाची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत आणि लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये बिझनेसमॅन मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी हे सुद्धा सहभागी झाल्याची माहिती समोर येते। अनंत अंबानी जे लालबागच्या राजा मंडळाचे सदस्य सुद्धा आहेत, ते स्वतः या ठिकाणी उपस्थित असल्याची माहिती समोर येते। दरम्यान सकाळ झालेली आहे। काल दुपारच्या सुमारास लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघालेली होती आणि आज सकाळी 7 वाजून गेलेले आहेत। अगदी तासाभरामध्ये लालबागच्या राजाला निरोप दिला जाईल, पण जो उत्साह आहे आणि जी एक धडपड आहे आपल्या लालबागच्या राजाला बघण्याची ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या सर्व गणेश भक्तांची दरम्यान फुलांची उधळण केली जाते, पताका आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येने गणेश भक्त लालबागच्या राजाच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये पुढे चालताना आपल्याला दिसून येत आहेत आणि एक झलक लालबागच्या राजाची आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी त्यांची जी लगबग आहे, धडपड आहे, ती आपल्याला कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। अगदी काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे, पण त्यापूर्वी लालबागच्या राजाचं हे भव्य दिव्य असं रूप आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेण्यासाठी भक्त इथं आतुर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण आपला हा बाप्पा आता पुढच्या वर्षी येणार आहे। त्यामुळं जी एक ओढ लागलेली असते बाप्पाला बघण्याची ती मात्र अजूनही कायम राहणार आहे। 10 दिवस बाप्पाची सेवा करण्यात आली, पूजा करण्यात आली, दर्शन घेतलं तरी सुद्धा मन भरलेलं नाहीये भक्तांचं आणि त्यामुळे आता पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत बाप्पाला साकडं घातलं जातंय। फुलांची उधळण, गुलालाची उधळण या ठिकाणी केली जातीये। त्याची हे दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। त्याचबरोबर हार घालताना या ठिकाणी सर्वच गणेश भक्त आपल्याला दिसत आहेत, तर बरेचसे गणेश भक्त लालबागच्या राजाचं हे रूप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी धडपडतानाही आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याची थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत। दरम्यान लोकशाही मराठी कालपासून या विषयीचं थेट जे प्रक्षेपण आहे ते दाखवत आहे। लालबागचा राजा कशा पद्धतीनं कुठून इथपर्यंत पोहोचलेला आहे त्याचे प्रत्येक अपडेट आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून घेत आहोत आणि आता लालबागचा राजा हा पोहोचलेला आहे गिरगाव चौपाटीवर। गिरगाव चौपाटीवर अगदी थोड्याच वेळामध्ये बाप्पाचं विसर्जन होणार आहे। काही मिनिटं राहिलेली आहेत आणि त्यामुळे इथं प्रचंड गर्दी आपल्याला दिसून येते। दरम्यान
गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आपण बघितली तर लालबागच्या राजाची ही पाठमोरी मूर्ती आपल्याला दिसते। त्याचबरोबर इतरही गणेश मंडळांच्या ज्या मूर्ती आहेत, गणेश मूर्ती या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत। जणू काही या गणेश मूर्ती या ठिकाणी थांबलेल्या आहेत एका रांगेमध्ये, असा भास इथं होतोय। तर मुंबईमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या गणपती मंडळांकडून गणेश मूर्ती विराजमान केल्या जातात। भव्य दिव्य अशा या उंच मूर्ती, सुबक सुंदर अशा या मूर्ती स्थापन केल्या जातात। प्राणप्रतिष्ठा केली जाते। गणेश चतुर्थीला 10 दिवस बाप्पाची सेवा केली जाते आणि या 10 दिवसांमध्ये गणेश भक्त मोठ्या संख्येने त्या मंडळाला भेट देतात। मात्र जे गणेश भक्त त्यावेळेला तिथे जाऊ शकत नाहीत किंवा ज्या गणेश भक्तांना आणखी ओढ असते आपल्या बाप्पाला बघण्याची, ते विसर्जन स्थळी येऊन सर्वच गणपती मूर्तींचं दर्शन घेतात। दरम्यान पुण्यात हे दृश्य आपल्याकडे येत आहेत। 20-25 तासांपासून विसर्जन मिरवणुका सुरू आहेत। मात्र ढोल ताशाचा निनाद आपण ऐकला तर असं वाटणार नाही की हे सर्वजण 24 तासांपासून ढोल वाजवत आहेत। लालबागचा राजा हा विसर्जन स्थळी पोहोचलेला आहे। गिरगाव चौपाटीच्या जवळ पोहोचलेला आहे। अगदी काही मिनिटांमध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाणार आहे। आणि दुसरीकडे हे दृश्य आपल्याकडे येत आहेत। पुण्यातली सार्वजनिक हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाची ही विसर्जन मिरवणूक आहे। या ठिकाणी ढोल ताशांचा गजर आपल्याला ऐकू येतोय निनादानं। संपूर्ण परिसर दणाणून निघालेला आहे। तर दुसरीकडे आहे दृश्य लालबागच्या राजाची। लालबागच्या राजाचं हे भव्य दिव्य आणि मनमोहक रूप आपण बघू शकतोय। अगदी थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे आणि त्यामुळे प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। गिरगाव चौपाटी जिथं मुंबईमधील परिसरातील जे सार्वजनिक मंडळं आहेत त्यांच्या गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं आणि लालबागच्या राजाचंही विसर्जन या ठिकाणी केलं जाणार आहे। त्यामुळं प्रचंड गर्दी आज आपल्याला पाहायला मिळते। काल संध्याकाळी जेवढी नसेल त्याहीपेक्षा जास्त गणेश भक्त आज सकाळी या ठिकाणी दिसतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।